मित्रांनो, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशनचा M3चा पेपर आपला 5 तारखेला आहे. इलेक्ट्रिकल इन्स्ट्रूचा M3 म्हणजे टफ M3 आहे. यस, ऑब्वियसली तुम्हाला माहिती किती जणांचा बॅकलॉग आहे, किती जरी जण रेग्युलर आहेत पण त्यापेक्षा बॅकलॉग जास्त आहे. काही जण गोल्डन क्रिटिकल कॅरी ऑनमुळे वायडी आहेत, ते पण M3 पुन्हा पुन्हा देत आहे. सो M3 काहींचा दुसरा तिसरा आयटम आहे. सो यावेळी शेवटचाच आपल्याला काढायचा आहे. तो कसा काढायचा या व्हिडिओमध्ये आता मी डिटेलमध्ये तुम्हाला एक पेपर सोल्युशन देणार आहे. प्रिव्हियस इयरचा पेपर सॉल्व्ह करून दाखवणार आहे की ज्याने तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल कशा प्रकारे क्वेश्चन पेपर सोडवायचा, स्टँडर्ड आन्सर काय पाहिजे, काय सोल्युशन्स पाहिजे, कसं आन्सर लिहायचं, क्वेश्चन कसं सिलेक्ट करायचं, सर्व डिटेलमध्ये आयडिया क्लिअर होऊन जाईल. सो आपण व्हिडिओ बघूया. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी सांगेल तुम्हाला M3 इनसाइड फेल असाल, M3 मध्ये खूप डाऊट आहे, भीती वाटते, दुसरा तिसरा आयटम आहे, कॉन्फिडन्स येत नाही, तरी तुम्हाला जर 100% गॅरंटेड M3 क्लिअरच करायचं असेल तर मी प्रोफेसर मंगेश खैरे 100% तुम्हाला गॅरंटी देईल की तुम्ही लगेच पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. सो त्या ॲप्लिकेशनमध्ये M3चा आपला इलेक्ट्रिकलचा कोर्स आहे. त्या इलेक्ट्रिकलच्या कोर्समध्ये गेले की तिथे मी M3 एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकवलं आहे. ते व्हिडिओ लेक्चर हार्डली तुम्ही 1-1.5 दिवसात संपू शकता, एवढे शॉर्ट वेने मी दिले आहे. एक्झाम ओरिएंटेड आहे, तेवढेच लेक्चर बघा. त्याच्यासोबत तिथे IMP क्वेश्चन आहे, ते एक्स्ट्रावाले क्वेश्चन पण मी सॉल्व्ह करून दिले, तेही तिथे बघा. आणि प्लस प्रिव्हियस इयरच्या 4 क्वेश्चन पेपर आहेत, तेवढं करा. 1-1.5 दिवसाचं काम आहे. तुमचा इलेक्ट्रिकल इन्स्टिट्यूटचा M3 असो तो गॅरंटेड तुमचा स्कोर होईल, एवढी मी 100% तुम्हाला गॅरंटी देतो. यस, सो बेसिक वीक असेल तरी घाबरू नका, लगेच पर्पल ॲट ॲप्लिकेशन सबस्क्राईब करा आणि M3 स्कोर करा. यस, त्यासोबतच जबरदस्त मी ऑफर ठेवली आहे की जो M3 इलेक्ट्रिकलचा आपला सबस्क्रिप्शन घेतो त्याला त्याच्यासोबत ED आणि EMI हे 2 रेग्युलरचे पेपर आहे, बॅक टू बॅक आहे, त्याच्यानंतर M3 आहे. सो या 2 विषयांचे IMP क्वेश्चन सुद्धा मी फ्री अवेलेबल करून दिले आहे. सो नक्की इलेक्ट्रिकलचा आपला M3चा कोर्स सबस्क्राईब करा आणि M3 स्कोर करा. तसंच इन्स्टिट्यूटचाही कोर्स सबस्क्राईब करा आणि इन्स्टिट्यूटचा सुद्धा M3 तुमचा अजूनही अभ्यास सुरू केला तरी तो गॅरंटेड निघून जाईल. सो आता पेपर सोल्युशन आपण बघूया. मित्रांनो, हा पूर्ण 2.5 तासाचा पेपर मला फक्त 40 मिनिटात सॉल्व्ह करून दाखवायचं. सो माझं स्पीड थोडं फास्ट असेल, तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित समजून घ्या. येस, मी प्रत्येक प्रॉब्लेम तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बघा, पहिल्यांदा आपण MCQ ने सुरुवात करूया. MCQ आहे फुरियर साइन ट्रान्सफॉर्म ऑफ f of x = e⁻⁻x. याचा फुरियर साइन ट्रान्सफॉर्म आहे नो दिस वन λ/1 + λ² IMP क्वेश्चन लक्षात ठेवा. नंतर स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ 4 नंबर. बघा, हे नंबर दिले, यांना तुम्ही x मानू शकता. 9, 11, 13, 15 यांचं समेशन x काढा, नंतर x² करा आणि याला फॉर्म्युला देऊन देतो. फॉर्म्युला असा घ्या, √σ = √x² (n - x⁻² आणि x बार साठी फॉर्म्युला असेल x बार = σx (n) आणि n काय, हे टोटल नंबर 1, 2, 3, 4 या पद्धतीने सोडवा, तुम्हाला आन्सर येईल √5. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड मोमेंट μ2. सेकंड मोमेंट μ2 तो असतो व्हॅरियन्स. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. सेकंड मोमेंट μ2 म्हणजे व्हॅरियन्स आणि √μ2 आला तर स्टँडर्ड डेव्हिएशन. लक्षात ठेवा. आता लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची विचारलं सोलेनॉइडल. सोलेनॉइडलमध्ये कसं असतं बघा, लक्ष द्या. सोलेनॉइडलमध्ये बघा काय करायचं, याचा डेरिव्हेटिव्ह 1 सोबत काढायचं. काय, याचा डेरिव्हेटिव्ह 1 सोबत 2 प्लस याचा 0, याचा y सोबत 4, y चा 1 इथे 0, याचा z सोबत z नाहीये 0, इथे λ6 z चा 1 मायनस λ6 z चा 1 = 0. किती झाले, 4 आणि 2 6, 6 तिकडे गेले, मायनस λ6 = 6, हा अपॉनला गेला, λ = 6 अपॉन -6, सो किती आलं -1. यस, सो सोलेनॉइडल कळालं कसं सोडवायचं. सोलेनॉइडलचं आन्सर आलं -1. सो नेक्स्ट पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 5. f of z = u + iv इन टर्म्स ऑफ u दिलाय, v दिलाय आणि याचं तुम्हाला z काढायचं आहे. ओके, आता बघा तुम्हाला u आणि v दिलाय आणि z काढायचं आहे. ओके, f of z काढायचं. बघा फॉर्म्युला असा आहे f' = ∂u/x प्लस I ∂v/x हा फॉर्म्युला आहे. सो u चा 1 सोबत डेरिव्हेटिव्ह काय येईल 4y प्लस I v चा 1 सोबत इथे 0 -4x, x सोबत ना इथे 0 4x, x ला z टाकायचं, y ला 0. अॅनालिटिक फंक्शन मध्ये आपण बघितले y ला 0, ही टर्म कट होईल, हे काय होईल -I4xx म्हणजे z. आता हे झालं f'(z), याचं इंटिग्रेशन करूया. इंटिग्रेशन काय येईल -4i बाहेर, इंटिग्रेशन z चं, सो -4i z चं काय येईल z² / 2, बे 1 बे 2 4, सो -2i z²
-2iz². बघा आन्सर इज सी आन्सर येतं. अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. ओके, सिमिलरली हे करून टाका. नंतर ओके, हा क्वेश्चन आपला फर्स्ट कंप्लीट झाला. क्वेश्चन फर्स्टमध्ये 10/10 मार्क मी सिक्युर केले. याचा आन्सर येतं तुमचं हे आन्सर येऊन जाईल. त्याला सिमिलरली सॉल्व्ह करून टाका. ओके, 10/10 मार्क सिक्युर केले. आता क्वेश्चन नंबर 2 आणि 3 मध्ये बघा. जर 2 आणि 3 मध्ये आपण गेलो, जे सोपं आहे ते घ्यायचं, सिलेक्शन पहिल्यांदा करायचं प्रॉपरली. बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय, हा f(x) e⁻mod x फुरियर ट्रान्सफॉर्मचा सोपा प्रॉब्लेम आहे. करेक्ट. नंतर पुढे बघा, जस्ट अ मिनिट, लक्ष द्या, हे इरेज करतो मी. बघा क्वेश्चन सिलेक्शन प्रॉपर करायचं. क्वेश्चन आहे तुमचा फुरियर ट्रान्सफॉर्मचा f(x) e⁻λx. हा इझी क्वेश्चन आहे. नंतर हा पण एक सोपा काय, फुरियर ट्रान्सफॉर्म ऑफ 2/3 z⁻k. ओके, हा एक सोपा आहे. हा एक पार्शियल फ्रॅक्शनचा, हा एक इझी आहे. दोघांपैकी एकच सोडवायचं ना. सो दोघांपैकी हा एक केला. आणि हा डिफरन्शियल इक्वेशनचा बघा 5 5 5 15 मार्क सिक्युर होत आहे. जर क्वेश्चन 3 ला गेलो तर 3 मध्ये हा मल्टिप्लिकेशन रूल k² म्हणजे डबल मल्टिप्लिकेशन रूल, डबल डेरिव्हेटिव्ह करावं लागेल. हा पार्शियल फ्रॅक्शनने होऊन जाईल, इझी आहे. पण हा फुरियरचा थोडा टफ क्वेश्चन आहे, हा सी वाला. सो क्वेश्चन 2 केला तर फुल मार्क भेटतं, इझिली भेटतं. सो क्वेश्चन 2 करूया. बघा e⁻mod x, प्रश्न आहे e⁻mod x. चला क्वेश्चन मित्रांनो, M3 स्कोर करण्यासाठी, M3 100% गॅरंटेड काढण्यासाठी सोपा फंड आहे. पहिल्यांदा M3चा अभ्यास करा आणि नंतर 3 ते 5 प्रश्नपत्रिका सोडवा. M3चा अभ्यास करा, 3 ते 5 प्रश्नपत्रिका सोडवा. आणि हे सगळं प्रश्नपत्रिका आणि M3चा पूर्ण स्टडी मटेरियल आणि सॉल्व प्रश्नपत्रिका या पर्पल हॅट ॲप्लिकेशनमध्ये आम्ही अपलोड केले आहे. सो त्या नक्की बघा. वन स्टॉप सोल्युशन आहे पर्पल हॅट ॲप्लिकेशन. M3 साठी पुस्तकाची गरज नाही, तेवढा करा आणि M3 स्कोर करा. नंबर 2A. ठीक आहे. बघा आता फॉर्म्युला काय लिहिते, लक्ष द्या. फुरियर साइन ट्रांसफॉर्म f of lambda is equal to integration 0 to infinity f of u cos lambda u du. मित्रांनो या फॉर्म्युलाने सोडवायचं. सो fs lambda is equal to integration 0 to infinity f of u काय दिला, e⁻x दिलाय ना. मॉड काढून टाकायचे, झालं e⁻x, x ला u टाकायचं. सो e⁻u, u ला कोइफिशियंट नाही 1 घ्या, cos lambda u du. आता हे झालं आपला प्रॉब्लेम क्रिएट. f(x) ची किंमत इथे टाकली, x च्या ऐवजी u टाकायचं. आता e आणि cos आला की हा फॉर्म्युला वापरायचा इंटिग्रेशन काढायला. e⁻x cos bx dx इज इक्वल टू e⁻x अपॉन a² प्लस b². दिस इज स्टँडर्ड फॉर्म्युला इनटू a cos bx प्लस b sin bx. मित्रांनो या फॉर्म्युल्याने ई आणि कॉसचं इंटिग्रेशन काढायचं. हे सगळे याची पूर्ण PDF, हे सगळे प्रॉब्लेम लिहिलेले पूर्ण PDF व्हिडिओ ॲप्लिकेशनमध्ये आपल्या तुम्ही व्हिडिओ बघताय. सो ॲप्लिकेशनच्या खाली PDF ही पूर्ण दिलेली आहे मी. ओके, सो बघा कम्पेअर करा. ईच्या डोक्यावर पहिला a येतो, a किती आला -1. नंतर a ला जोडून x येतो, एक a ला -1 ला जोडून x, a काय आला, x काय आला u. आणि बघा cos bx, s च्या पुढे b असतो, cos लॅम्बडा u. सो s च्या पुढे b काय लॅम्बडा. या व्हॅल्यू इथे टाकायच्या. काय येईल बघा, लेट्स स्टार्ट. e⁻a हे काय -1 x म्हणजे u, a² प्लस b². a आहे -1 त्याचा स्क्वेअर, b आहे लॅम्बडाचा स्क्वेअर. a आहे -1 cos b आहे लॅम्बडा, x आहे u प्लस b लॅम्बडा साइन लॅम्बडा u. लिमिट 0 टू इन्फिनिटी. आता लिमिट टाकायचं. पहिल्यांदा इथे u ला लिमिट कशाला टाकायचं, u ला पहिल्यांदा आपण अप्पर लिमिट टाकू इन्फिनिटी. इथे काय होईल, e⁻∞. e⁻∞ काय होतो 0, पहिली टर्म 0 होईल. नंतर बघा, नंतर पहिली टर्म पूर्ण 0 झाली, मायनस. आता इथे 0 टाकू, इथे होईल e⁻0 काय होतो 1. सो पहिली टर्म 1 अपॉन -1² 1 लॅम्बडा². इकडे बघा इथे 0 टाकला, हा होईल cos 0 बरोबर. cos 0 काय होतो 1, म्हणजे काय राहील -1 × 1 प्लस इथे 0 टाकला sin 0 काय होतो 0. sin 0 मित्रांनो 0 होतो, म्हणजे ही टर्म 0 होईल. सो काय राहिलं बघा, मायनस मायनस प्लस. हे बघा -1 × -1 आणि हे मायनस मायनस प्लस 1 × 1 1 अपॉन 1 प्लस लॅम्बडा². सो व्हॉट इज द आन्सर, fs लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस लॅम्बडा². दिस इज युअर फायनल आन्सर. आहे बघा किती सोपं आहे. या पद्धतीने सोडवायचं. व्हिडिओ रिवाइंड करून पुन्हा बघा. नंतर पुन्हा आता पार्शियल फ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे. हे 2 क्वेश्चन आहे. याच्यापैकी पार्शियल फ्रॅक्शनचा करतो तो इझी. f(z) z³ z-1 z-2 होल स्क्वेअर. बघा आता
क्वेश्चन 2b एफ ऑफ झेड दिलाय तुम्हाला झेड क्यूब अपॉन z-1 z-2 होल स्क्वेअर. बघा आता पार्शियल फ्रॅक्शन मध्ये काय होतं, एक झेड खाली येतो, एफ ऑफ झेड अपॉन झेड. एकदम स्टँडर्ड सोल्युशन तुम्हाला शिकवतो मी. क्वेश्चन कसे सिलेक्ट करायचे, कुठले स्किप करायचे, आन्सर कसं लिहायचं, इन डिटेलमध्ये हे पेपर सोल्युशन व्यवस्थित करा. ही टर्म इकडे येते z² अपॉन z-1 z-2 होल स्क्वेअर इज इक्वल टू a अपॉन फर्स्ट फॅक्टर z-1 प्लस b अपॉन, आता इथे पॉवर आहे सो पहिल्यांदा पॉवर आपण 1 घेणार, z-2 पॉवर नाही म्हणजे पॉवर 1 प्लस c अपॉन z-2 चा स्क्वेअर इक्वेशन 1. बघा पॉवर 2 आहे ना, पहिल्यांदा 1 घेतली 2, नंतर काय करतो इकडे न्यूमरेटर ठेवायचं z², याने इकडे मल्टिप्लाय करायचं a इंटू z-1 z-2 चा स्क्वेअर अपॉन z-1 प्लस b इंटू पुन्हा याने इकडे मल्टिप्लाय करायचं z-1 z-2 चा स्क्वेअर अपॉन z-2 प्लस c इंटू z-1 z-2 चा स्क्वेअर. या पॉवर फॅक्टरवर मी नंबर ऑफ एक्झाम्पल आपल्या ॲप्लिकेशनमध्ये सोडवलेले आहे. सो तुम्ही आपल्या पर्पल आर्ट ॲपमध्ये जेव्हा नोट्स आपल्या या झेड ट्रान्सफॉर्ममध्ये जाता तिथे व्हिडिओज आहे, व्हिडिओजमध्येही प्रॉब्लेम सोडवले आणि नोट्स आहे, नोट्समध्ये पण नंबर ऑफ सम मी सॉल्व करून दाखवले, ते बघा तुम्हाला एकदम परफेक्शन होऊन जाईल. z-1 कॅन्सल, z-2 एकदा इथे एकदा कॅन्सल, z-2 स्क्वेअर कॅन्सल. सो काय राहिला फक्त z² इज इक्वल टू a इंटू z-2 चा स्क्वेअर प्लस b इंटू z-1 z-2 z-1 z-2 प्लस c इंटू z-1 इक्वेशन नंबर 2. आणि मग आता व्हॅल्यू पुटअप करायच्या. बघा कसं, पहिल्यांदा झेडची काय इथे -1 आहे सो पहिल्यांदा 1 टाकला, समजा पुट z इज इक्वल टू आपण 1 टाकला, काय येईल 1² 1. बघा हे 1 - 2 1 - 2 किती झाला -1 -1 चा स्क्वेअर 1. सो इकडे बघा 1 - 1 0 1 - 1 0 ह्या दोन्ही टर्म 0 झाल्या. सो हे किती आला 1. आता पुढे पुट z इज इक्वल टू -1 टाकला, आता 2 टाकूया सो 2 चा स्क्वेअर 4. इथे 2 - 2 0 ही टर्म 0. बघा 2 - 2 0 b पण 0, इथे 2 - 1 1 सो c इंटू 1 4/1 म्हणजे c आला 4. नंतर काय पुढची व्हॅल्यू बघा 2च आहे, सेम व्हॅल्यू नाही टाकता येणार, मग 0 टाकायचा. पुट बघा ऑप्शन नसतो तेव्हा कसं करायचं, 0 टाकायचा. हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या. स्क्वेअर फॅक्टरचा सेम वेने पुढचा डिफरन्शियल इक्वेशनचा स्क्वेअर फॅक्टरचाच प्रॉब्लेम येणार आहे, तो तुम्हाला सेम सोडवायचा आहे, स्वतः करायचं. मित्रांनो इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि M3 ची भीती वाटते, 100% गॅरंटी स्कोर करायचा आहे. प्ले स्टोअरवरनं पर्पल आर्ट ॲप्लिकेशन लगेच डाउनलोड करा, त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर आहे, मराठीमध्ये आहे, ते बघा आणि मेकॅनिक्स आणि M3 तुमचा 100% गॅरंटी सह स्कोर करा. सो ऑप्शन नाही तेव्हा 0 घ्यायचा, आणि कारण हे 2 संपले ना, आता पुढचा 2च आहे, 2 घेतल्यावर नाही चालणार, सेम आन्सर येईल. सो 0 घ्यायचा, मागच्या आलेल्या व्हॅल्यू पण घ्यायच्या, a ची 1 c ची 4. ओके सो इथेच टाकायचं. बघा 0² 0 हे काय येईल a ची व्हॅल्यू किती 1 0 - 2 चा स्क्वेअर 4 प्लस b शोधायचा आहे, तो तसाच राहील 0 - 1 -1 0 - 2 -1 आणि -2 प्लस c आहे 4 इंटू 0 - 1 -1. सो बघा काय आलं 0 इज इक्वल टू 4, हे आलं b -1 -1 प्लस 2 आणि प्लस हे काय झालं -4. सो -4 प्लस 4 कॅन्सल, 0 इज इक्वल टू b इंटू 2, हा 2 डिवाइड गेला सो b किती येईल 0/2, इट इज इक्वल टू 0. सो मित्रांनो आता या सगळ्या आलेल्या किमती कुठे टाकायचं इक्वेशन 1 मध्ये. बघा पुढची स्टेप काय असते, पुट ABC व्यवस्थित समजून घ्या. डिफरन्शियल इक्वेशनच्या गणितात असंच सोडवायचं तुम्हाला. इक्वेशन 1 मध्ये टाकतो, 1 मध्ये इथे लिहितो f ऑफ z अपॉन z, इकडे किमती टाकतो f ऑफ z अपॉन z, इकडे a ची किंमत काय 1, b ची 0 1 अपॉन z-1 प्लस b आहे 0 अपॉन z-2 प्लस c ची किंमत काय बघा 4 अपॉन z-2 चा स्क्वेअर. आता काय होतं, हा z वरती जातो, f ऑफ z इज इक्वल टू z इंटू 1 z-1, हे 0 न्यूमरेटर म्हणजे 0 झालं, 4 इंटू z 4z अपॉन z-2 चा स्क्वेअर. आणि मग काय घेतो आपण टेकिंग z इनवर्स. सो z इनवर्स कसं लिहायचं बघा फायनली, लक्ष द्या. याला पॉवर आहे, पॉवर असताना z इनवर्सचा हा फॉर्म्युला आहे k इंटू a⁻k−1 या फॉर्म्युल्याने करायचं. याचं काय येईल f ऑफ झेडचं z इनवर्स f ऑफ k, इथे आहे -1 त्याच्या विरुद्ध +1 रेज टू k प्लस वरचा 4, याचं काय k
ए म्हणजे काय मायनस. मित्रांनो मजा वाटते ना, समजतंय ना. यस, ही व्हिडिओ पूर्ण बघायची असेल तुम्हाला आणि फ्री बघायची असेल तर आपलं प्ले स्टोअरवरनं पर्पलॅट ॲप डाउनलोड करा. पर्पलॅट ॲपमध्ये बघा एंड सेम पेपर सोल्युशन असा फोल्डर आहे. हा फोल्डर कुठे दिसेल, तुम्ही इन्स्टूच्या कोर्समध्ये जा किंवा आपल्या इलेक्ट्रिकलच्या कोर्समध्ये जा M3च्या. सो इलेक्ट्रिकल किंवा इन्स्टू कुठल्याही कोर्समध्ये जा, एंड सेम पेपर सोल्युशन असा फोल्डर देईल. त्यात हा पूर्ण व्हिडिओ अनलॉक आहे, फ्री अवेलेबल आहे. तो पूर्ण बघा. एकदा वाटलं यार सरांनी शिकवलेलं मला समजलं, मराठीत एकदम M3 कॉन्फिडंट आलाय. सो बाकी तुम्हाला M3 खरंच स्कोर करायचं असेल तर बाकी सबस्क्रिप्शन घेऊन टाका आणि सबस्क्रिप्शन घेऊन M3 गॅरंटेड स्कोर करा. प्लस M3 हा तुमचा नक्की स्कोर होईल एवढी मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो.